शिवाजी महाराज आणि महात्मा बसवेश्वर श्री द्वादश भुजा देवी यात्रा महोत्सव आपण श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटीच्या वतीने दरवर्षी साजरा करतो। यावर्षी त्या महोत्सवाची आपण सुरुवात करत आहोत। उद्या सकाळी आपल्याला ह्या शिवजयंती आणि बसव जयंतीच्या मिरवणुकीची आपल्याला सुरुवात करायची आहे। या निमित्तानं झाकी पारंपरिक पद्धतीनं वाजत गाजत आम्ही शिवजयंती साजरी करतो। शिवजयंतीला 19 फेब्रुवारीला होती तशी, पण आता ही पारंपरिक पद्धतीची जुनी आहे। जवळपास 60 वर्षापासून ही शिवजयंती आणि बसव जयंती आम्ही साजरी करत असल्यामुळं आदरणीय केशवराज धोंडगे साहेबांनी, आदरणीय गुरुनाथरावजी कुर्डे साहेबांनी ही परंपरा सुरू केलेली आहे। ती परंपरा पुढे चालवण्याचं काम संस्थेमार्फत ही यात्रा आपण या दरवर्षी साजरी करतो। यावेळेस माझं ऐकून दरवर्षी इथं अतिशय चांगल्या पद्धतीच्या कुस्त्याचे सामने सुद्धा होतात। ह्या वर्षी जवळपास 21 तारखेला भाई ज्योतिराव पाटील मुंडे यांच्या नावानं आम्ही कुस्तीचा आखाडा भरवतो। आदरणीय ज्योतिराव पाटील मुंडे हे बाबांचे अतिशय जिवलग सहकारी होते। त्यांचा अपघाती निधन झालं जवळपास 50-40 वर्षापूर्वी, पण तेव्हापासून त्यांच्या नावानंच ही यात्रेतला फड आम्ही भरवतो। अतिशय चांगल्या प्रकारचे पैलवान ह्या यात्रेत येत असतात। शिवजयंतीच्या निमित्तानं, बसव जयंतीच्या निमित्तानं, देवीच्या यात्रेच्या निमित्तानं आम्ही या ठिकाणी रांगोळी स्पर्धा, या ठिकाणी वक्तृत्व स्पर्धा, सर्व शाळांना आम्ही निमंत्रित केले की आपण या। आपली इथं विज्ञान साहित्य विज्ञान सुद्धा प्रदर्शन या ठिकाणी भरणार आहे। या सगळ्या गोष्टीची या ठिकाणी आम्ही आयोजन केलेलं आहे। या सगळ्या आयोजनाला आपल्या सगळ्यांचं सहकार्य असावं। आपण सर्व जनता आपल्या माध्यमातून या यात्रेला आपण उपस्थित राहावं। ही सगळी यात्रा यशस्वी आपण करावी। संस्थेच्या वतीनं, सगळं गावकऱ्याच्या वतीनं आम्ही हे आपल्याला निवेदन करत आहोत। आमची विनंती राहणार आहे की उद्यापासून यात्रा संपेपर्यंत जवळपास 4 दिवस यात्रा चालणार आहे। या यात्रेच्या निमित्तानं आपण या ठिकाणी यावं। या काळात जे सादर होणार आहेत पशु प्रदर्शन आहे, त्या सगळ्याला तुम्ही प्रसिद्धी द्यावी आणि येणाऱ्या सगळ्या कलाकारांचं, येणाऱ्या ह्या जे पशुपालक आहेत त्यांचं मनोबल वाढवण्याचं काम आपल्याकडून व्हावं। आमच्याकडून ही छोटासा प्रयत्न आहे की ह्या परिसरात यात्रा ह्या ठिकाणी व्हावी आणि ही यात्रा अतिशय चांगल्या पद्धतीनं होईल याची आम्हाला खात्री आहे। म्हणून आपल्याला या ठिकाणी आमंत्रित केलं, आपण आलात। आम्ही आपले या ठिकाणी पहिल्यांदा सगळ्याचं मी स्वागत करतो। अजून ही यात्रा अतिशय चांगल्या पद्धतीने व्हावी यासाठी आमचे प्रयत्न राहणार आहेत। कुस्त्या सुद्धा मला वाटतं ह्या वर्षी वेगळ्या पद्धतीच्या कुस्त्या या ठिकाणी व्हाव्यात अशी आमची प्रामाणिक भावना आहे। महिलांच्या सुद्धा कुस्त्या या ठिकाणी होणार आहेत। आम्ही महिलांना आमंत्रित केलेलं आहे। त्या ठिकाणी महिलांच्या सुद्धा कुस्त्या या ठिकाणी होतील। महिला येणार आहेत, महिला मल्ल सुद्धा या ठिकाणी येणार आहेत आणि येणाऱ्या प्रत्येक पैलवानाची कुस्ती या ठिकाणी लागावी यासाठी हा आमचा प्रयत्न राहणार आहे। कुठलीही मनसुब्याची कुस्ती होऊ नये, कुठलीही मॅनेज कुस्ती होऊ नये याची आम्हाला काळजी आम्ही घेणार आहोत। म्हणून नवीन खेळाडूंना, नवीन पैलवानांना या ठिकाणी ताकद मिळावी किंवा त्यांना एक संधी मिळावी यासाठी हा प्रयत्न आहे। आदरणीय केशवराज धोंडगे साहेबांच्या माध्यमातून, आपल्या श्री शिवाजी कॉलेजच्या कंधारच्या माध्यमातून आपले बरेचसे खेळाडू स्विमिंग आणि कुस्तीच्या माध्यमातून हजारो आपले शिक्षक हजारो पोलीसमध्ये आपले विद्यार्थी या ठिकाणी लागलेले आहेत। पूर्ण महाराष्ट्रभर या कुस्तीच्या माध्यमातून आणि स्विमिंगच्या आणि या शाळेत कॉलेजच्या आपल्या माध्यमातून विद्यार्थी आपले काम करत आहेत। महाराष्ट्रात कुठेही जा, कुठल्याही ऑफिसला जा, तर कंधारचा मुलगा तिथे मिळतो। मला वाटतं जैन जे SP होते त्यांच्या काळात सुद्धा एक भरती झाली होती। त्यावेळेस धोंडगे साहेबांनी डायरेक्ट त्यावेळेस अलिगेशन केले होते की तुम्ही पैसे घेऊन इथं पोलीस भरती होत आहे। त्याच्यानंतर त्या काळात मला वाटतं जवळपास जेवढी भरती झाली त्यातली 50% भरती आपली कंधार लोहा तालुक्यातल्या विद्यार्थ्याची झाली आणि त्याचा मला सार्थ अभिमान आहे। म्हणून ह्या सगळ्या खेळाडूंना त्यांना त्या ठिकाणी प्रोत्साहन मिळावं, त्यांना कुठेतरी व्यासपीठ मिळावं, गुराखीपीठ मिळावं या भावनेतून हे सगळं कार्यक्रम होत आहे। संध्याकाळी तमाशाचे सुद्धा कार्यक्रम आहेत।
लोककला या ठिकाणी सादर होणार आहे. आमचे विद्यार्थी काही कला सादर करणार आहेत. बाहेरचे काही नवोदित काही कलाकार या ठिकाणी येऊन आपली कला सादर करणार आहेत. या सगळ्या गोष्टीचा आपण सगळ्यांनी, सर्व जनतेने याचा आस्वाद घ्यावा. आणि बसवेश्वर जयंतीच्या निमित्तानं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं आदरणीय गव्हाणे अजय अजय गव्हाणे म्हणून यशवंत कॉलेजचे प्राध्यापक आहेत, त्यांचंही या ठिकाणी अतिशय चांगलं व्याख्यान या ठिकाणी होणार आहे. बऱ्याच लोकांना आम्ही या ठिकाणी निमंत्रित केलं आहे, पण बसव जयंतीच्या आणि बसव जयंतीच्या निमित्तानं बरेच लोक जिकडे तिकडे अडकले, त्यामुळं किती येतील काही म्हणजे पाहुणे आम्ही बरेच बोलवलेत, पण ते किती येतील नेमके माहीत नाही. पण जे येतील त्यांचं आम्ही स्वागत करून ह्या बसव जयंतीच्या निमित्ताने, शिवजयंतीच्या निमित्तानं या सर्व समाज घटकांना छत्रपती शिवाजी महाराजाबद्दल आणि बसवेश्वर महाराजाबद्दल आपली माहिती देण्याचं काम जसं 50 वर्षापासून या ठिकाणी होत आहे. जेव्हा बसवेश्वर महाराज कोण आहे ते माहीत सुद्धा नव्हतं, तेव्हापासून बसवेश्वर महाराजांची जयंती आम्ही या ठिकाणी साजरी करतो, याचा मला अभिमान आहे. आता कोणी म्हणते की आम्ही सुरुवात केली, कोणी म्हणते आम्ही सुरुवात केली, पण 50 वर्षापासून धोंडगे साहेबांनी ह्या जयंतीची सुरुवात केली आहे ही आपल्या सगळ्याला माहिती आहे. आज आम्ही सांगतो नाही, एखाद्याचे अंग काढून बघा, जुना इतिहास काढून बघा, सगळ्याला माहिती आहे. आज सगळ्यांनी जर बसवेश्वर महाराजाला स्वीकारलं तर आनंद आहे आम्हाला, त्यामध्ये काही वाईट वाटायचं कारण नाही. पण बसवेश्वर महाराजांचे विचार आपल्या अंगीकृत करावे यासाठी आमचा प्रयत्न या ठिकाणी नक्की राहणार आहे. एवढीच आपल्याला विनंती करतो, आपण ह्या सगळ्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावं. की आपल्या वतीनं ते पॉम्पलेट काढलेलं आहे, आमच्या साप्ताहिक एकादशीच्या आम्ही पेपरला एक हे दिलेलं आहे, ते आपल्याला देऊत आम्ही. आणि आपण ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण यावं. उद्या मिरवणूक आहे, भव्य मिरवणूक आमची या ठिकाणी निघणार आहे. शिवाजी महाराजांच्या शिवजयंतीच्या निमित्तानं, बसव जयंतीच्या निमित्तानं वेगवेगळ्या झाक्या आहेत, वेगवेगळ्या पद्धतीचे सगळे आमचे विद्यार्थी जेवढे येऊ शकतात, कारण सध्या परीक्षा चालू आहेत, तपासण्या चालू आहेत, या सगळ्या अडचणीवर मात करून आम्ही हे सगळा कार्यक्रम करतो. म्हणून जितका चांगला कार्यक्रम करता येईल तितका कार्यक्रम चांगला करण्याचा प्रयत्न आमच्या या ठिकाणी राहणार आहे. आणि ह्या निमित्तानं आम्ही पोलीस स्टेशनला असेल, लाईट ऑफिसला असेल, प्रशासनाला असेल, सगळ्यांना विनंती केली आहे की आपली मदत आम्हाला पाहिजे आहे. आपल्या माध्यमातून आमची त्यांना विनंती राहणार आहे की म्हणजे कुस्त्याच्या आखाड्यात दवाखान्याची म्हणजे प्रथमोपचाराची व्यवस्था, लाईटच्या माध्यमातून लाईटची व्यवस्था, कारण 8:30 पर्यंत लाईट येत नाही अशी परिस्थिती आहे आमच्या इथं. इथं शांतता राहावी, पोलीसचं सहकार्य आतापर्यंत मिळत आलेलं आहे, पुन्हाही मिळत राहील ही अपेक्षा त्यांच्याकडून आम्ही करत आहोत. लेखी त्यांना पत्रही दिलेलं आहे. म्हणून ह्या सगळ्या नियोजनामध्ये आदरणीय कुणालजी कुर्डे साहेब असतील, आमच्या संस्थेचे अध्यक्ष असतील, आमचे उपाध्यक्ष असतील, आमचे संस्थेचे डायरेक्टर असतील, किंवा गावातली सगळी जनता असेल, या सगळ्यांना एकत्रित घेऊन आम्ही हे काम करत आहोत. आता आपल्या बैठकीनंतर, आपल्या ह्याच्यानंतर सुद्धा आमच्या बाजपुरा सगळ्या ग्रामवासियांची बैठक या ठिकाणी आयोजित आम्ही केलेली आहे. त्यांच्यासोबतही आमची सगळी चर्चा होणार आहे. त्यांनी या ठिकाणी हजर राहावं, त्यांनी याचा सगळा आस्वाद घ्यावा, यासाठी त्यांना आम्ही विनंती करणार आहोत. ते उत्साहित आहेत, प्रोत्साहित आहेत, पण त्यांना पुन्हा एकदा एक पारंपरिक म्हणजे ते येतातच, पण आमच्या वतीने पुन्हा त्यांना निमंत्रण द्यावं ह्या उद्देशानं आम्ही ही बैठक छोटीशी आयोजित केली आहे. एवढंच यापासून सांगतो. अजून काही तुम्हाला विचारायचं असेल तर विचारू शकता तुम्ही. वर्षी द्वादश भुजा देवी यात्रा महोत्सव, तसंच छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा बसवेश्वर जयंती ही महाराष्ट्रातली एकमेव अशी परंपरा आदरणीय भाई केशवराव धोंडगे साहेबांनी घालून दिलेली आहे की 4 दिवसाची जयंती महोत्सव आपण साजरी करतो छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा बसवेश्वर. या वर्षी मी सुद्धा 19 तारखेला सुरुवात ही आपल्या मिरवणुकीतून होणार आहे. द्वादश भुजा देवींचं पूजन त्या ठिकाणी करून, अभिषेक करून त्या ठिकाणून आपण सकाळी 8 वाजता क्रांतिभवन बादलपुरा इथून गांधी चौकातून, तसंच छत्रपती शिवाजी महाराज सर्व महापुरुषांना त्या ठिकाणी पुष्पहार अर्पण करून आपण ती मिरवणूक वापस क्रांतिभवन बादलपुरा या ठिकाणी येईल. त्यानंतर संस्थेची आमची बैठक दरवर्षीप्रमाणे त्या ठिकाणी होईल आणि वेगवेगळे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेले आहेत. 20 तारखेला चित्रकला स्पर्धा आहे, विज्ञान प्रदर्शन आहे, रांगोळी स्पर्धा आहेत आणि विशेष म्हणजे कला महोत्सव सुद्धा आपण यावर्षी दरवर्षीप्रमाणे आहे. त्याच्यानंतर 21 तारखेला कुस्तीची दंगल या ठिकाणी होणार आहे आणि सर्व मल्लांनी या ठिकाणी या कुस्तीचा दरवर्षी येतातच, याही मोठ्या प्रमाणात आपण सर्वांनी यावं हे आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी मी त्यांना विनंती करतो. विशेष म्हणजे कुस्तीमध्ये आपण विजयी मल्लाला तर आपण बक्षीस देतोच, पण केशवरावजी धोंडगे साहेबांच्या परंपरेप्रमाणे की जे पराभूत मल्ल सुद्धा आहे त्यांना सुद्धा
बक्षीस देण्याची परंपरा आदरणीय भाई केशवराव धोंडगे साहेबांनी केलेली आहे. तर त्या अनुषंगानं आपण तेही पराभूत मल्लांना सुद्धा त्या ठिकाणी आपण बक्षीस वितरणाचं काम या ठिकाणी करत आहोत. आणि त्याचबरोबर शेवटचा दिवस म्हणजे हा कला महोत्सवाचा आहे. खऱ्या अर्थानं जी पारंपरिक कला आहे ती कला जिवंत राहिली पाहिजे, वाढली पाहिजे, जोपासली पाहिजे. आणि त्या अनुषंगानं कला महोत्सवाचं भव्य या ठिकाणी कार्यक्रम त्या ठिकाणी आपण सर्वांनी या भागातील सर्व पंचक्रोशीतील, तालुक्यातील, जिल्ह्यातील सर्वांनी याचा लाभ घ्यावा आणि अवश्य येऊन भेट द्यावी एवढी आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी मी विनंती करतो. आदरणीय मुक्तेश्वर भाऊ धोंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण ही यात्रा चांगल्या पद्धतीनं म्हणजे या पुढील 4 दिवसामध्ये आपण या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं कार्यक्रम घेणार आहोत. आणि त्यासाठी आपल्या सर्वांचं सहकार्य, आपल्या सर्वांची साथ या ठिकाणी राहील. पुन्हा एकदा ही परंपरा जी कायम आहे ती परंपरा कायम ठेवत आणखी पुन्हा आपण यात्रा महोत्सव आपण या ठिकाणी सुरू केलेला आहे. आणि विशेष म्हणजे महात्मा बसवेश्वर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन चरित्रावर प्राध्यापक अजय गव्हाणे सर यांचं व्याख्यान सुद्धा आहे. त्याही व्याख्यानाचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा एवढी या ठिकाणी आपल्याला विनंती करून माझे 2 शब्द संपवतो. जय क्रांती, जय महाराष्ट्र.